श्री स्वामी समर्थ। 21 मे गुरुवारी अधिक मासातील या गुरुपुष्यामृत योग दुर्मिळ योगाला आंघोळीच्या पाण्यात विसरूनही टाकू नका हा पदार्थ नाही तर। माझ्या प्रिय माता भगिनींनो आणि माझ्या लाडक्या भावांनो, नमस्कार। कसे आहात तुम्ही सर्व? आशा करते की तुम्ही सर्वजण आनंदी असाल आणि स्वामींच्या कृपेने तुमच्या घरात सगळं काही छान सुरू असेल। पण आजचा हा व्हिडिओ मी एक खूप मोठ्या चिंतेपोटी आणि तितक्याच मोठ्या आशेने तुमच्यासाठी घेऊन आले आहे। आजचा व्हिडिओ इतर दिवसांसारखा सामान्य नाही। आज मी तुम्हाला जे सांगायला आले आहे ते जर तुम्ही ऐकलं, समजून घेतलं आणि येणाऱ्या 21 मे गुरुवारी ते केलं तर तुमच्या आयुष्यातून गरिबी, आजारपण आणि दुःखाचे दिवस कायमचे संपणार आहे। पण जर तुम्ही अनावधानाने किंवा माहिती नसल्यामुळे एक छोटीशी चूक केली तर मात्र पुढची कित्येक वर्षे तुम्हाला पश्चाताप करावा लागू शकतो। हो, मी अगदी खरं सांगते। येत्या 21 मे रोजी गुरुवारी अधिक मासाचा एक असा दुर्मिळ, अद्भुत आणि चमत्कारिक योग जुळून येत आहे जो तब्बल शेकडो वर्षांनंतर आपल्या आयुष्यात आला आहे। या पवित्र दिवशी आपण सकाळी आंघोळ करतो ना? हो, अगदी रोजचीच आंघोळ। पण या दिवशी आंघोळीच्या पाण्यात एक खास पदार्थ विसरूनही टाकायचा नाही। जर तुम्ही तो पदार्थ टाकला तर तुमचं भाग्य चमकेल। पण जर तो पदार्थ टाकलाय तुम्ही विसरला, एक पदार्थ असा पण आहे जो तुम्ही टाकला तर तुमचं भाग्य चमकेल, पण एक पदार्थ टाकायला विसरला किंवा त्याऐवजी दुसरी एखादी वस्तू टाकली तर घरात दारिद्र्यता पाय पसरू शकते। तो पदार्थ कोणता आहे? तो पाण्यात का टाकायचा नाही आणि या गुरुवारी नक्की काय घडणार आहे हे सगळं मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये अगदी सविस्तर सांगणार आहे। विज्ञानाचा आणि आपल्या अध्यात्माचा एक असा संगम आहे जो मी स्वतः माझ्या आयुष्यात अनुभवलेला आहे आणि म्हणूनच एक बहीण, एक माता म्हणून मला वाटलं की माझ्या या कुटुंबाला ही गोष्ट माहीत असायला हवी। पुढे जाण्यापूर्वी माझ्या सर्व माता भगिनींना आणि भावांना एक नम्र विनंती आहे। हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे, त्यामुळे आत्ताच या व्हिडिओला एक सुंदर लाईक करा, आपल्या चॅनल नातेवाईकांना शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। आणि हो, कमेंट बॉक्समध्ये लगेच टाईप करा श्री स्वामी समर्थ, ओम नमः शिवाय आणि ओम नमो भगवते वासुदेवाय। देवाचं नाव लिहूनच आपण आजच्या या रहस्यमय आणि पवित्र माहितीची सुरुवात करूया। माझ्या प्रिय सख्यांनो आणि सनातन धर्मात अधिक मासाला, ज्याला आपण धोंड्याचा महिना किंवा पुरुषोत्तम मास सुद्धा म्हणतो, याला अनन्यसाधारण महत्त्व आहे। हा महिना साक्षात भगवान विष्णूंना समर्पित असतो। या महिन्यात केलेल्या कित्येक छोट्या पुण्याचे फळ शेकडो पटीने मिळते हे तर तुम्हाला ठाऊकच आहे। पण 21 मेचा हा गुरुवार इतका खास का आहे? कारण या गुरुवारी केवळ अधिक मास नाही तर त्यासोबत गुरुपुष्यामृत आणि अमृतसिद्धी योग या तिन्हींचा असा संगम होत आहे जो शतकातून एकदाच येतो। शास्त्र असे सांगते की या दिवशी ब्रह्मांडातील सकारात्मक ऊर्जा सर्वोच्च पातळीवर असते। आपण स्त्रिया घराची लक्ष्मी असतो। आपल्या एका कृतीने घर स्वर्गासारखं बनू शकतं किंवा एका चुकीने घरात अशांतता येऊ शकते। आता विचार करा, आपण रोज सकाळी उठून पहिली गोष्ट कोणती करतो? घर स्वच्छ करतो आणि स्वतःची आंघोळ करतो। आंघोळ करणे म्हणजे केवळ शरीर शुद्ध करणे नाही तर रात्रीची नकारात्मक ऊर्जा धुवून टाकणे। शास्त्रानुसार 21 मेच्या गुरुवारी आपल्या आंघोळीच्या पाण्यात ब्रह्मांडीय शक्ती आकर्षित करण्याची ताकद असणार आहे। पण तिथेच एक मोठी रहस्य दडलं आहे। अनेक लोक इंटरनेटवर किंवा अर्धवट ज्ञान घेऊन आंघोळीच्या पाण्यात काहीतरी टाकतात। काही जण मीठ टाकतात, काही जण गुलाब पाणी टाकतात। पण सावधान, 21 मेच्या या दुर्मिळ योगावर एक असा पदार्थ आहे जो आंघोळीच्या पाण्यात चुकूनही विसरूनही टाकायचा नाही। जर तो पदार्थ पाण्यात पडला तर
भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी अत्यंत कोपिष्ठ होतात आणि घरामध्ये पैशाची चणचण भासू लागते. घरात कटकटी वाढतात. तुम्हाला वाटत असेल ना की असा कोणता पदार्थ आहे जो रोजच्या आयुष्यात चांगला असतो पण या दिवशी मात्र टाळायचा आहे. मी सांगेन, नक्की सांगेन. त्याआधी हे समजून घ्या की या पदार्थाऐवजी आपल्याला पाण्यात काय टाकायचं आहे आणि तो टाळायचा पदार्थ नेमका कोणता आहे ज्याने तुमचं नुकसान होऊ शकतं. चला तर मग माझ्या लाडक्या सख्यांनो, माझ्या माऊलींनो आणि भावांनो, आता आपण त्या मुख्य रहस्याचा उलगडा करूया ज्याची तुम्ही मगापासून वाट पाहत आहात. आता मी जे सांगणार आहे ते अगदी कान देऊन मनापासून आणि लक्ष देऊन ऐका, कारण ही माहिती तुमच्या संपूर्ण कुटुंबाच्या कल्याणासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. येत्या 21 मे गुरुवारी अधिक मासाच्या गुरुपुष्यामृताच्या या महापवित्र योगावर तुम्ही स्वतः किंवा तुमच्या घरातील कोणत्याही सदस्याने आंघोळीच्या पाण्यात कडुलिंबाची पाने किंवा तीळ, विशेषतः काळे तीळ विसरूनही अगदी चुकूनही टाकायचे नाही. हो, तुम्ही अगदी बरोबर ऐकलंय, काळे तीळ आणि कडुलिंब. आता मला माहीत आहे हे ऐकल्यावर तुमच्यापैकी अनेक जणींना, माझ्या माता भगिनींना खूप मोठं आश्चर्य वाटलं असेल. तुमच्या मनात लगेच आलं असेल की ताई, हे तू काय सांगतेस? आपण तर नेहमी ऐकतो की आंघोळीच्या पाण्यात काळे तीळ टाकल्याने शनी महाराजांचा दोष दूर होतो, प्रकृती चांगली राहते, किंवा कडुलिंबाची पाने पाण्यात उकळून आंघोळ केल्याने अंगाची खास कमी होते, त्वचा स्वच्छ होते, नकारात्मकता जाते. माझ्या माऊलींनो, तुमचं म्हणणं अगदी 100% बरोबर आहे. इतर सामान्य दिवशी किंवा इतर महिन्यात कडुलिंब आणि तीळ वापरणे अमृतासारखे काम करते हे शास्त्र आणि विज्ञान दोन्ही सांगतं. पण मी तुम्हाला सुरुवातीलाच म्हटलंय, 21 मेचा हा गुरुवार सामान्य गुरुवार नाही. हा अधिक मासातील पुरुषोत्तम योग आहे. या विशिष्ट दिवशी या दुर्मिळ नक्षत्रावर ब्रह्मांडातील ग्रहांची स्थिती पूर्णपणे बदललेली असते. जर या गुरुवारी तुम्ही आंघोळीच्या पाण्यात काळे तीळ किंवा कडुलिंबाचा अर्क टाकलात तर त्याचा सरळ आणि अत्यंत घातक परिणाम तुमच्या कुंडलीतील गुरुग्रहावर होतो. तुमच्या पाठीशी असणारे गुरुग्रहाचे बल अतिशय कमजोर होते, क्षीण होते. आता तुम्हीच सांगा, गुरुग्रह म्हणजे नक्की काय? आपल्या ज्योतिषशास्त्रात गुरुग्रहाला देवांचा गुरु म्हणजेच बृहस्पती मानलं गेलेलं आहे. ग्रह हा माणसाच्या आयुष्यातील धन, ऐश्वर्य, वैभव, सुख, समृद्धी, विवाह, वंशवृद्धी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या भाग्याचा कारक आहे. ज्याचा गुरु बलवान, ज्याला जगात कशाचीच कमतरता भासत नाही. नवऱ्याच्या नोकरी व्यवसायात होणारी प्रगती, मुलांच्या अभ्यासात लागणारे लक्ष आणि घरात येणारा पैसा, या सगळ्या गोष्टी गुरुग्रहावर अवलंबून असतात. आता दुसरी बाजू पहा. हा महिना कोणता आहे? अधिक मास. अधिक मास हा साक्षात भगवान विष्णूंचा महिना आहे. विष्णू म्हणजे गुरु तत्व. भगवान विष्णूंना पूजेमध्ये तीळ अर्पण केलेच जातात. ते त्यांना प्रिय आहेत हे तर खरं आहे, पण ते पूजेपुरते मर्यादित आहे. या विशिष्ट महासंयोगाच्या दिवशी तीळ किंवा कडू वस्तू स्वतःच्या आंघोळीच्या पाण्यात वापरल्याने जलतत्वाचा आणि ग्रहांचा असा एक विरुद्ध परिणाम होतो, ज्याला शास्त्रामध्ये दारिद्र्य योग किंवा भाग्याची हानिकारक काळ म्हटलं गेलेलं आहे. जसे जुन्या जाणकारांचे, ऋषीमुनींचे आणि आपल्या प्राचीन ग्रंथांचे स्पष्ट सांगणे आहे. जर गुरु कमजोर झाला तर घरात कमावलेला पैसा आजारपणात किंवा कोर्ट कचेरीत, कोर्टाच्या पायऱ्या चढण्यात खर्च व्हायला लागतो. घराची लक्ष्मी नाराज होऊन निघून जाते. म्हणूनच माझ्या लाडक्या भगिनींनो, 21 मेच्या सकाळी पहिली आणि सर्वात मोठी सावधगिरी बाळगा. घरातील कोणाच्याही आंघोळीच्या पाण्यात काळे तीळ किंवा कडू वस्तू किंवा कडुलिंबाची पाने अजिबात टाकू नका. ही एक छोटीशी काळजी तुमच्या कुटुंबाला मोठ्या आर्थिक संकटातून वाचू शकते. आता तुमच्या मनात साहजिक विचार येईल की
ताई हे तर आम्ही नक्की पाळू. पाण्यात तीळ किंवा कडुलिंब अजिबात टाकणार नाही. पण मग या मुहूर्ताचा फायदा कसा करायचा? आमचं भाग्य उजळण्यासाठी, घरात लक्ष्मीचा अखंड वास राहण्यासाठी आम्ही पाण्यात नक्की काय टाकलं पाहिजे? काळजी करू नका माझ्या माऊलींनो. पुढच्या भागात मी तुम्हाला अशाच 3 अत्यंत विशिष्ट, सोप्या आणि चमत्कारिक गोष्टी सांगणार आहे, ज्या पाण्यात टाकल्याने तुमचं नशीब सोन्यासारखं चमकेल. पण त्याआधी हा व्हिडिओ तुमच्या बहिणींना, मैत्रिणींना नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांच्याकडूनही ही चूक होणार नाही. पुढच्या भागात मी तुम्हाला अशा अत्यंत विशिष्ट, सोप्या आणि चमत्कारिक गोष्टी सांगणार आहे, ज्या पाण्यात टाकल्याने तुमचं नशीब सोन्यासारखं चमकेल. पण त्याआधी हा व्हिडिओ तुमच्या बहिणींना, मैत्रिणींना नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांच्याकडून ही चूक होणार नाही. आता तुम्ही म्हणाल, ताई हे तर समजलं की काय टाकायचं नाही. मग आमचं भाग्य उजळण्यासाठी, घरात पैसा खेळता राहण्यासाठी, नवऱ्याच्या आणि मुलांच्या प्रगतीसाठी आम्ही पाण्यात नक्की काय टाकलं पाहिजे? माझ्या माऊलींनो, आता मी तुम्हाला 3 अत्यंत विशिष्ट आणि सोपे उपाय सांगणार आहे, जे मी स्वतः केले आहेत आणि त्याचे चमत्कार पाहिले आहे. हे उपाय 21 मे गुरुवारी सकाळी आंघोळ करतानाच करायचे आहे. पहिला उपाय, सुवर्णस्नान. हळदीचा चमत्कारिक उपाय आहे. गुरुवार हा भगवान विष्णूंचा आणि बृहस्पती देवाचा दिवस आहे. यांना पिवळा रंग अत्यंत प्रिय आहे. काय करावे सांगते. 21 मेच्या रोजी सकाळी तुमच्या आंघोळीच्या पाण्यात फक्त 1 चिमूटभर हळद टाका. हो, फक्त 1 चिमूट हळद. पाणी अंगावर घेताना मनातल्या मनात ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र म्हणा. यामुळे तुमच्या शरीराची शुद्धी तर होईलच, पण तुमचा गुरुग्रह इतका मजबूत होईल की समाजात तुमची प्रतिष्ठा वाढेल आणि अडकलेला पैसा मिळवण्याचा मार्ग मोकळा होईल. दुसरं सांगायचं तर लक्ष्मी रक्षण स्नान. कच्च्या दुधाचा उपाय. जर तुमच्या घरात सतत पैशाची चणचण भासत असेल, पैसा येतो पण टिकत नसेल, तर हा उपाय रामबाण आहे. काय करावे सांगते. आंघोळीच्या बादलीमध्ये फक्त काही थेंब कच्चे दूध, उकळलेले नसलेले दूध टाका. अधिक मासात दुधाचा संबंध थेट माता लक्ष्मीशी आणि भगवान विष्णूंच्या क्षीरसागराशी जोडला जातो. या पाण्याने स्नान केल्याने घरातील इडापिडा टळते आणि घरात माता लक्ष्मी स्थिर राहते. तिसरं म्हणजे तुळशी मातेची पत्राचा दैवी उपाय. हा उपाय घरातील नकारात्मकता आणि नजर दोष दूर करण्यासाठी अत्यंत प्रभावी आहे. काय करावे सांगते. बुधवारच्या संध्याकाळीच तुळशीची 2 पाने तोडून ठेवा. लक्षात ठेवा, गुरुवारी तुळशीची पाने तोडायची नसतात. गुरुवारी सकाळी आंघोळीच्या पाण्यात ती पाने टाका. आंघोळ झाल्यावर ती पाने सन्मानाने काढून एखाद्या झाडाच्या कुंडीत टाका. पायाखाली येऊ नये याचा काळजी घ्या. यामुळे घरातील सर्व आजारपण दूर होतं आणि मनाला अद्भुत शांतता मिळते. माझ्या लाडक्या माता भगिनींनो, माझ्या सख्यांनो आणि माझ्या प्रिय भावांनो, आपल्या प्राचीन शास्त्रामध्ये, संस्कृतीमध्ये सांगितलेल्या या गोष्टी वरवर पाहताना जरी खूप छोट्या वाटत असल्या, तरी त्या अत्यंत सूक्ष्म, विज्ञानावर आधारित आणि तितक्याच प्रचंड प्रभावी असतात. निसर्गाने, ऋषीमुनींनी आणि आपल्या पूर्वजांनी आपल्याला दिलेला हा जो दैवी वारसा आहे ना, तो जर आपण योग्य पद्धतीने, योग्य वेळी आपल्या आयुष्यात पाळला, तर तुम्हाला विश्वासाने सांगते, आपल्या संपूर्ण कुटुंबाला सुखी, समृद्ध आणि समाधानी होण्यापासून जगातील कोणतीही शक्ती रोखू शकत नाही. आपल्या घरातील नकारात्मकता दूर करणे, आपल्या मुलाबाळांचे रक्षण करणे आणि नवऱ्याच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहणं हे एका स्त्रीच्या हातात असतं. आणि म्हणूनच येणाऱ्या 21 मेचा हा गुरुवार तुमच्या, माझ्या आणि आपल्या सर्वांच्या आयुष्याला एक नवी, सुंदर आणि सकारात्मक दिशा देव. तुमच्या घरातील दारिद्र्य कायमचं नष्ट हो, हीच मी ईश्वराचरणी
साक्षात ब्रह्मांड नायक राजाधिराज स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी मनापासून प्रार्थना करते. माझ्या माऊलींनो, लक्षात ठेवा, आंघोळीच्या पाण्यात ती एक छोटीशी चूक, काळे तीळ आणि कडुलिंब टाकण्याची विसरूनही करू नका. आणि जो चमत्कारिक उपाय मी तुम्हाला आज सांगितले आहे, मग ते हळदीचं सुवर्ण स्नान असो, कच्च्या दुधाचा उपाय असो किंवा तुळशी पत्राचा दैवी उपाय असो, हे उपाय पूर्ण श्रद्धेने, भक्तीने आणि विश्वासाने करा. कारण शेवटी सगळा खेळ हा आपल्या विश्वासाचा आणि भावनेचा असतो. जसा भाव तसा देव. जर तुमचा देवावर, स्वतःच्या कर्मांवर आणि या उपायांवर शुद्ध विश्वास असेल तर तुमच्या आयुष्यात चमत्कार घडायला वेळ लागणार नाही. जर तुम्हाला माझी आजची ही माहिती मनापासून आवडली असेल, पटली असेल, सत्य वाटली असेल आणि तुमच्या उपयोगाची वाटली असेल तर या व्हिडिओला आत्ताच एक सुंदर लाईक नक्की करा. तुमच्या एका लाईकने माझं मन तृप्त होतं आणि मला तुमच्यासाठी अशीच नवनवीन आणि प्रभावी माहिती शोधून आणण्याची एक नवी ऊर्जा, एक नवी प्रेरणा मिळते. हा व्हिडिओ तुमच्या पुरता मर्यादित ठेवू नका. आपल्या बहिणींना, नातेवाईकांना, मित्रपरिवाराला व्हॉट्सअपवर आणि इतर सोशल मीडियावर जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून आपल्या मराठी बांधवांकडून, माता भगिनींकडून अज्ञानापोटी ही चूक होणार नाही आणि त्यांनाही या अधिक मासाच्या दुर्मिळ योगाचा पूर्ण लाभ घेता येईल. एका शेअरमुळे जर कोणाचं भलं होत असेल तर ते पुण्य तुमच्याच पदरात पडणार आहे. आणि हो, जर तुम्ही अजूनही आपल्या या हक्काच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर खाली दिलेल्या लाल बटनावर क्लिक करून चॅनलला आत्ताच नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारील घंटीचं बटन दाबून ऑलवर सेट करा, जेणेकरून माझ्या येणाऱ्या प्रत्येक तोडगा, प्रत्येक उपाय सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोचेल. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, कमेंट बॉक्स रिकामा ठेवू नका. साक्षात भगवंताचा आशीर्वाद घेण्यासाठी कमेंट बॉक्समध्ये आत्ताच टाईप करा, श्री स्वामी समर्थ, ओम नमः शिवाय आणि ओम नमो भगवते वासुदेवाय. देवाचं नाव लिहिल्याने मनाला जी शांतता मिळते ती जगात कुठेच मिळत नाही. साक्षात भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी तुम्हा सर्वांना सुखात, आनंदात, उत्तम आरोग्य आणि अथांग ऐश्वर्यात ठेवो, हीच महाराजांच्या चरणी पुन्हा एकदा प्रार्थना. श्री स्वामी समर्थ.